नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागात आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं यात आपण भौतिक साधनं अभ्यासली। आज आपण साहित्यिक साधनं अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये धार्मिक, अधार्मिक आणि परकीय प्रवास वृत्तांत यांचा समावेश केला जातो। तर बघूया याच्यामध्ये धार्मिक साहित्य। या धार्मिक साहित्यामध्ये वैदिक साहित्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या वैदिक साहित्याच्या अंतर्गत वेद, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे यांचा वापर केला जातो। यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत वेद। तर वेद हे वेदांमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान जे आहे वेदांचे, वेद या धातूपासून वेद शब्दाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। अर्थात याचा अर्थ काय होतो, तर जाणणे किंवा ज्ञान प्राप्त करणे याचा अर्थ होतो। वेद संकलन अर्थातच वेद व्यास या ऋषीकडून झाले असं मानलं जातं। प्रथम 3 वेद यांना वेदत्रयी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। एकूण वेदांची संख्या 4 आहे। आता ऋग्वेदला सर्वात प्राचीन आणि मोठा वेद म्हणून ओळखलं जातं। अर्थात ऋचांचा अंतर्भाव होतो म्हणून ऋग्वेद असं या वेदाला नाव पडलं। सर्वात प्रथम वेद बघतोय आपण। ऋग्वेदची एकूण 10 मंडले आहेत, ज्यात 2 ते 7 हे मंडले सर्वात प्राचीन आहेत। मंडल हे कण्व आणि अंगिरस या ऋषींशी संबंधित आहे। प्रत्येक मंडल हे अनेक सूक्त यात विभाजित केलेलं दिसून येतं आपल्याला। एकूण ऋग्वेदामध्ये 1028 सूक्त आहेत। एकूण मंत्रांची संख्या 10,580 एवढी आहे। आता दुसरा जो वेद आपण साधन म्हणून बघतो, याच्यामध्ये दुसरा वेद आहे यजुर्वेद। आता यजुर्वेद यज्ञाशी संबंधित असल्यामुळं यजुर्वेद असं म्हटलं गेलं। या यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत। कृष्ण यजुर्वेद हे गद्य आणि पद्य या दोन्हीत याची रचना केली गेलेली दिसून येते। तर दुसरा जो आहे यजुर्वेदाशी संबंधित दुसरी शाखा जी आहे ती आहे शुक्ल यजुर्वेद। शुक्ल यजुर्वेदची रचना केवळ पद्यामध्ये झालेली आहे। यज्ञात म्हणावयाच्या मंत्रांना युजस असे म्हणतात। राजश्वेय, अश्वमेध यातून राजकीय संकल्पना स्पष्ट होतात। पुरुष मेधामध्ये नरबळींची कल्पना स्पष्ट केलेली आहे। यज्ञामुळे दैवी आणि मानव यांच्यात सहकार्य निर्माण होते आणि मानवी इच्छांची पूर्तता होते, हा विचार आपल्याला वेदांमध्ये आलेला दिसून येतो। आता तिसरा जो आपल्याला वेद बघायचा आहे तो आहे सामवेद। साम म्हणजे गायन, या अर्थात गायनाशी संबंधित असल्यामुळं याचं नाव सामवेद असे पडले। भारतामध्ये संगीताची सर्वप्रथम माहिती कुठून मिळते हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तर त्याचं उत्तर सामवेद असं येतं। या सामवेदामध्ये एकूण 1810 एवढे मंत्र आहेत, ज्यामध्ये 261 मंत्रांची पुनरावृत्ती झालेली आहे। तर मूळ मंत्रांची संख्या जर असेल तर ती 1549 एवढी भरते। आर्चिक आणि उत्तरार्चिक असे 2 भाग सामवेदाचे पडतात। या आर्चिकमध्ये 485 रागांचा संग्रह आहे, तर उत्तर आर्चिकमध्ये 400 गीते समाविष्ट करण्यात आलेली आहेत। अर्थात गायनाचे राग शिकवणे हा सामवेदाचा मुख्य उद्देश आहे। आपण जो पुढचा वेद बघतोय तो आहे अथर्ववेद। अर्थात अथर्वा ऋषीच्या नावावरून अथर्ववेद असे नाव याचे पडले। याच्यामध्ये भूत, प्रेत, जादूटोणा, रोग निवारण, शत्रूंचं निर्दालन, भेटीगाठी, विवाह, आशीर्वाद इत्यादी संबंधी मंत्र या ठिकाणी या अथर्ववेदामध्ये दिलेले दिसून येतात। याच्यामध्ये एकूण 20 अध्याय आहेत। 731 सूक्त आणि 5987 एवढ्या मंत्रांचा समावेश यात केलेला आहे। शौनक आणि पिप्पलाद या 2 शाखा याच्यामध्ये आहेत। शत्रूबद्दल प्रचंड राग, सुखाबद्दल आकर्षण यात आढळून येते। अशा प्रकारे आपण पुढचा वेद बघितला अथर्ववेद। आता या 4 वेदांचा अभ्यास आपण केल्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा भाग येतो ते म्हणजे ब्राह्मणे। 4 वेदांच्या नंतर ब्राह्मणांची निर्मिती झाली। वेदांच्या नंतर ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली।
यज्ञ संबंधित गोष्टींचे वर्णन ब्राह्मणेमध्ये आलेले आहे. वेदांची व्याख्या ग्रंथरूपात या ब्राह्मणेमध्ये मांडलेली दिसून येते. प्रत्येक वेदांचे यामुळे ब्राह्मण ग्रंथ तयार झालेले आहेत. अर्थात ऋग्वेदाचे ऐत्रेयीय व शांकायन, कृष्ण यजुर्वेदचे तैत्तिरीय, शुक्ल यजुर्वेद, शतपथ, अथर्ववेदाचे गोबिल असे ब्राह्मण ग्रंथ आपल्याला दिसून येतात. एकूण 100 अध्यायांमुळे शतपथ ब्राह्मण असं नाव ब्राह्मण ग्रंथाचं पडलं. शतपथ ब्राह्मणचं नाव का पडलं याचं आपण बघितलं. गोबिल किंवा गोपथ मध्ये ओम आणि गायत्री मंत्र यांचे महत्त्व सांगितलेले दिसून येते. ब्राह्मण ग्रंथ बघितल्यानंतर आपण पुढचं बघतो आरण्यके ही साधनं. अर्थात ब्राह्मण ग्रंथानंतर लगेच याची निर्मिती झाली. ब्राह्मण ग्रंथांच्या शेवटच्या भागाला आरण्यके असं म्हटलं जातं. आरण्यके यामध्ये आध्यात्मिक व तात्विक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ब्राह्मण ग्रंथ लिहूनही ज्या गोष्टींचं स्पष्टीकरण झालं नाही, अर्थात अशा गोष्टींचं स्पष्टीकरण याच्यामध्ये आलेलं आहे. यज्ञकर्म व त्यामागील पार्श्वभूमी यांचा विचार निवांत जागी अरण्यात बसून केलेला दिसून येतो. यामुळेच याचं अर्थात आरण्यके असं नाव पडलं. आरण्यके ग्रंथ म्हणजेच ब्राह्मणे आणि उपनिषद ग्रंथ यामधील दुवा समजला जातो. आता पुढचं जे आहे साहित्य ते म्हणजे उपनिषद. उपनिषद ग्रंथ अर्थातच ब्राह्मण ग्रंथांच्या शेवटी आलेत, म्हणून यांना वेदांत असंही म्हटलं जातं. वेदांत कशाला म्हणतात हा प्रश्न जर आपल्याला आला तर उपनिषद यांनाच वेदांत असं म्हटलं जातं. उपनिषद या शब्दाचा अर्थ उप प्लस नी प्लस सद असा याचा अर्थ केला जातो. उप अधिक नी अधिक सद म्हणजे गुरुच्या जवळ बसून ज्ञानप्राप्ती करणे हा याचा अर्थ होतो. एकूण उपनिषदांची संख्या 108 एवढी सांगण्यात येते. अर्थात ही संख्या कमी जास्त झालेली आहे, पण आपण त्यातल्या त्यात महत्त्वाचा आकडा घेतलेला आहे. उपनिषदामध्ये विश्व, ब्रह्म, आत्मा आणि सत्य याचा विचार केलेला आढळतो. बृहदारण्यक हे सर्वात प्राचीन असं उपनिषद आहे. अर्थात वेदग्रंथांच्या निर्मितीनंतर यज्ञसंस्थेचं महत्त्व फार वाढलं होतं. यामुळे मोक्षप्राप्तीसाठी अर्थात वेगळा मार्ग यज्ञाशिवाय कोणता असेल तर तो शोधण्याचं कार्य सुरू झाले. अर्थात त्यामुळे उपनिषदाची निर्मिती झाली. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत वेदांगे. वेद यांना जाणणे किंवा समजणे सोपे व्हावे आणि यासाठी याची निर्मिती झाली. वेदांगे हा काही एखादी ग्रंथ नाही, तर तो एकूण 6 ग्रंथांचा एक संच आहे. प्रत्येक ग्रंथ हे एक स्वतंत्र शास्त्र आहे. शिल्प, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी एकूण 6 वेदांगे आपल्याला दिसून येतात. शिक्षा, वेद पठनाचे गायनाचे नियम, प्रत्येक मंत्रातील शब्दांचा उच्चार व आघात यासंबंधीची माहिती आणि त्यातील पदार्थ पदज्ञान, शिक्षा, वेदांग याच्यात अंतर्भूत आहेत. वामज्य ऋषीद्वारे रचित गायलम यातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. कल्पसूत्रे, मानवी जीवन नियमबद्ध करणारे अनेक आचारविचार, यज्ञविधी, यज्ञकुंड इत्यादींची माहिती देणारे हे साहित्य आहे. व्याकरण, वेदांची भाषा अर्थातच संस्कृत व तिची रचना समजून घेण्यासाठी व्याकरणाचा जन्म झाला. आज मात्र आपल्याकडे वैदिक व्याकरण उपलब्ध नाही. नंतरच्या मात्र अष्टाध्यायी ग्रंथ हा यासाठी आधारभूत ग्रंथ असा मानला जातो. अर्थात त्याला वेद वाङ्मयाचे व्याकरणही म्हणतात. निघंटू, वेदातील काही कठीण शब्दांचा अर्थ सांगणारा निघंटू नावाचा शब्दकोश कश्यप लहरीने तयार केला होता. निरुक्त, यात वैदिक शब्दांची उत्पत्ती, त्याच्या अर्थाचे वर्णन केलेले आहे. ज्योतिष, अर्थात यज्ञ हे विशिष्ट काळात विशिष्ट मुहूर्तावर करावायचे असतात असा समज होता वेदकाळात. सूर्य, चंद्र, आकाशातील इतर ग्रहांच्या गतीवरून ही कालगणना करण्यात येते. त्यासंबंधी सर्व शास्त्रीय विवेचन या ग्रंथात करण्यात आलेले आहे. पुढचा आहे उपवेद. या 4 ग्रंथांना वैदिक वाङ्मयाची पूरक शास्त्रे असं म्हणता येतात. औषध उपचाराविषयी माहिती देणारा किंवा माहिती पुरविणारा ग्रंथ म्हणजे आयुर्वेद. युद्धकलाविषयक माहितीचं शास्त्र म्हणजेच धनुर्वेद.
संगीत कलेची अर्थात माहिती देणारे शास्त्र म्हणजे गांधर्ववेद. स्थापत्य कलाशास्त्राची माहिती पुरवणारे शास्त्र म्हणजे शिल्पवेद. अशा प्रकारे आपण धार्मिक साहित्यामध्ये वेद साहित्याचा अभ्यास केला.